वर्तकनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने श्री साईनाथ मंदिराचा 39वा वर्धापन दिन उत्सव मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात साजरा होत आहे। या निमित्ताने रोज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून अनेक मान्यवरांनी भेट देऊन साईबाबांचं दर्शन घेतलंय। काल सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी व इतर मान्यवरांनी येथे भेट दिली, तर गुरुवारी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, भाजपाचे ठाणे जिल्हा संपर्क मंत्री गणेश नाईक यांनी साई मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतलंय। या उत्सवाच्या निमित्ताने माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नैबाळकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले। त्यांच्या आशीर्वादाने श्री साईनाथ सेवा समितीने 14 नोव्हेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। उत्सवाच्या काळात मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघाला आहे। पहाटे साईबाबांची अभ्यंगस्नान पूजा, काकड आरती, लक्ष्मीनारायण यज्ञ तसेच संध्याकाळी भजन, कीर्तन आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झालेलं आहे। तसेच भाविक भक्तांसाठी महाभंडाऱ्याचे व लाडू प्रसादाचं आयोजन देखील येथे करण्यात आलेलं आहे। या महाभंडाऱ्याचा लाडूचा प्रसाद ही भाविक भक्त मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेत आहेत। उत्सवाचा समारोप येत्या 14 नोव्हेंबर रोजी साईबाबांच्या पालखी सोहळ्याने होणार आहे। या उत्सव यशस्वी करण्याकरिता साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नैबाळकर, उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी, नंदकुमार साळवी, सचिव सुरेश महाडिक, सहसचिव प्रवीण रोठे, खजिनदार बबन बोबडे, विश्वस्त हरिमाळी, अशोक सुर्वे, श्रीमती अपर्णा जाधव यांच्यासह कर्मचारी, ब्राह्मण वर्ग आणि मंदिर सेवेकरी यांनी मेहनत घेतलेली आहे। तर या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नैबाळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। खरं म्हणजे ठाणे शहरातल्या ज्या साईबाबाची मंदिरं आहेत त्याच्यापैकी सगळ्यात लोकांना आकर्षण करणारं कैलासवासी भोलेबाई नैबाळकरांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं आणि पुढे अतिशय विस्तारित झालेलं मंदिर हे वर्तकनगर साई मंदिर आहे। आता संजयजी केळकरांचा मंगेशला पूर्ण सहकार्य आहेच, परंतु आता भोलेबाईच्या पश्चात मंगेशच्या नेतृत्वाखाली ही ट्रस्टची लोक एकूण ती परंपरा पुढे चालू ठेवत आहेत आणि भविष्य काळामध्ये एक तीर्थस्थानासारखंच इथलं वातावरण राहील असा माझा विश्वास आहे। बाबाचं दर्शन घेतले, ठाण्याच्या जनतेच्या सगळ्या हाल अपेक्षा दूर व्हाव्यात, ठाण्याच्या जनतेला सुख मिळावं अशीच प्रार्थना केलेली। श्री साईनाथ सेवा समितीचा 39वा वर्धापन दिन आजचा दुसरा दिवस असून पहाटे बाबांची काकड आरती झाली, त्यानंतर मंगल स्नान झालं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाचा होम हवनाचा कार्यक्रम सुरू झाला। त्यानिमित्ताने आज 39व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याकडे आज प्रमुख अतिथी म्हणून वनमंत्री गणेशजी नाईक यांनी उपस्थिती लावली होती। तसेच त्यावेळी आमचे प्रमुख मार्गदर्शक संजयजी केळकर साहेब सुद्धा उपस्थित होते। आज पहाटेपासूनच, आज गुरुवार असल्यामुळे भाविकांनी हजारोच्या संख्येने आज साईबाबांचे दर्शन घेतले। तसेच आपला लाडू प्रसादाचं पण वाटप सकाळपासून सुरू असून आत्ताच अन्नदानाचा पण कार्यक्रम चालू आहे। अशा प्रकारे आजच्या दिवसाचं कार्यक्रम चालूच आहे। आज संध्याकाळी सुद्धा एक अलोट गर्दी होईल, कारण संपूर्ण वर्तकनगर परिसरामध्ये विद्युत रोषणाई, प्रवेशद्वार आणि देखावे बघण्यासाठी कालपासून लोकांनी अलोट गर्दी केलेली आहे। भाविकांनी दर्शन घेत आहेत। अशा प्रकारे आजच्या दुसरा दिवस सुद्धा भाविकांनी दर्शनासाठी आणि लाडू प्रसादासाठी यावे असे मी संस्थेतर्फे आपल्या चॅनलच्या माध्यमातून भाविकांना नम्र विनंती करतो। सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून साई मंदिराचा कार्यक्रम चालू झाला। सकाळी बाबांचं मंगलस्नान झालं, त्यानंतर बाबांची आरती झाली, दुपारची आरती झाली, महाप्रसाद झाला आणि तेव्हापासून सतत साई भक्तांचा प्रवाह इथे वाढत आहे। बाहेर आपण पाहिलं असेल की अनेक स्टॉल लागलेले आहेत, लोक या सगळ्या गोष्टींचा आनंद लुटत आहेत, लाडूचा प्रसाद देखील घेत आहेत। अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यातून अनेक ठिकाणून साई भक्त या ठिकाणी येत आहेत। प्रथमतः म्हणजे आज या वर्तकनगर येथील या प्रतिशिर्डी अशा ओळखल्या जाणाऱ्या ह्या साई मंदिरात आल्यावरती खरोखर मन भरून जातं। ज्या लोकांना शिर्डीला जाण्यास खऱ्या अर्थाने जमत नाही
त्यांनी जरी ह्या वर्तकनगरच्या साई चरणी जरी आलं तरी त्यांना ते सुख, समाधान, ते आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतात. आणि हे नुसतं ह्या वर्षापुरतं नाही तर अनेक वर्षांची ही परंपरा, ही संस्कृती, हे संस्कार, ही सगळी मंडळी, ह्या मंडळाचे सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी हे ती संस्कृती जोपासत आलेले आहेत. ज्यावेळेला भाई होते त्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम या वर्तकनगर साई मंदिरामधनं झालेले आहेत आणि तसेच उपक्रम, तशीच संस्कृती आणि तसंच त्या अध्यात्माचं पावित्र्य हे ह्या साई मंदिरांनी आजपर्यंत जोपासलेले आणि ह्यापुढे देखील जोपासतील. या ठिकाणी 39वा हा वर्धापन दिन, अर्थातच म्हणायचं तर ठाण्यामध्ये आज जी जनता आहे ती खरंच या दिवसाची वाट पाहते. तर 39वा वर्ष हे प्रतिष्ठापनेचं, याच दिवशी सन्माननीय बळीभाई नईबक्कर साहेब यांच्या प्रेरणेने हे मंदिर उभं केलं गेलं आणि त्यातूनच या मंदिरातनं प्रेरणा घेऊन आज मंगेश नईबक्कर हे स्वतः कार्यरत झालेले आहेत. त्यांनी या समाजसेवेला उचलून धरलेलं आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं सामाजिक कार्यक्रम राबवणे, जसे लहान मुलांसाठी कार्यक्रम, रक्तदान शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर, असे बरेचसे कार्यक्रम त्यांच्याकडनं राबवले जातात. आणि हे कार्यक्रम जे आहेत हे कार्यक्रम फक्त वर्तकनगरच्या लोकांसाठीच नाही तर ठाण्यातील सगळ्या जनतेसाठी हे कार्यक्रम त्यांनी राबवलेले असतात. खरंच एक स्तुतीपूर्ण असं कार्य श्री मंगेश नईबक्कर साहेब यांच्याकडनं होते आणि त्यांच्याच बरोबर असलेले त्यांचे कार्यकर्ते आणि इतर सर्व कार्यकर्ते अक्षरशः मेहनत घेऊन कार्य करत असतात. आज सन्मानानेच नव्हे तर भक्तीच्या प्रेरणेने हा कार्यक्रम राबवला. ओम साईराम. मी दीपाली विशाल पेवेकर. आज जेव्हापासून मंदिर आहे तेव्हापासून इथे आमची छोटी मोठी सेवा होत राहते. मी ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगते की दरवर्षी 3 दिवस तर आमची सेवा इथे असतेच, पण बाबा अशी शक्ती देतात की 3 दिवस ऑलमोस्ट फक्त 1-1 तासच आमची झोप होते. लाईक काकड आरतीला आम्ही 4:30ला इथे असतो, पण ही सेवा ही जी काय आहे ती बाबा करून घेतात. आज मी एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर करू इच्छिते. माझं लग्न झालं 2005 मध्ये आणि 3 वर्ष आम्हाला काही इश्यू नसल्यामुळे आम्ही खूप डॉक्टर केले, सगळं केलं. सगळ्यांनी हात वरती केले होते. पत्रिकेने इवन सांगितलं होतं की पुत्रयोग किंवा मूलयोग नाही आहे. मी माझ्या हजबंडला सांगितलं की आपण सगळं सोडूया. मी फक्त बाबांची काकड आरती चालू केली. इकडले सेवेकरी आहेत उमेश नाईक काका म्हणून माऊली, ते माझ्याकडे रोज एव्हरीडे 4:30 वाजता मला पिकअप करायचे. इकडली काकड आरती करायची मी. हे होतं काहीतरी 2007 मध्ये मी दसऱ्याला चालू केलं होतं. दसरा समवेअर इन ऑक्टोबर पासून मी हे चालू केलं आणि जानेवारीमध्ये फर्स्ट वीकमध्ये विदाऊट एनी मेडिकेशन, मला आता बोलताना हे भरून येत आहे की विदाऊट एनी मेडिकेशन, विदाऊट एनी डॉक्टर मला आय वॉज ॲड कन्सिव्ड आणि मला 15 ऑगस्ट 2008 च्या दिवशी मुलगा झाला, गौरव. तो आता 17 वर्षाचा आहे, 12वीला आहे आणि हे फक्त आणि फक्त बाबांच्या आशीर्वादाने झालेलं आहे.